नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करून कसा वाटला ते व्हिडिओच्या कमेंटमध्ये जरूर कळवा. येणाऱ्या दिवाळीच्या आपणाला खूप साऱ्या शुभेच्छा. हे वर्ष आपणा सुखाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं आणि खूप प्रगतीचं जाऊ अशी मी इच्छा व्यक्त करते आणि आपण वाचनाला सुरुवात करूया. दुर्योधन 12 हा भाग खूप मोठा असल्यानं 12A, 12B आणि 12C अशा 3 भागांमध्ये आपण विभाजन करत आहोत. त्यातला दुर्योधन 12B. आपला उजवा हात मस्तकापर्यंत वर उंचावीत पांचालांचा युवराज धृष्टद्युम्न बोलू लागला. आमंत्रित नरेश हो, माझ्या भगिनीच्या युवराज्ञी याज्ञसेनीच्या स्वयंवराला आपण आलात यासाठी मी पांचालांच्या वतीनं आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. या स्वयंवरासाठी मांडलेला पण जो कोणी वीर पुरुष पूर्ण करील त्याला माझी ही बहीण याज्ञसेनी आपला पती म्हणून वरील व आपल्या हातातील वरमाला त्याच्या कंठात घालील. पत्नी म्हणून त्या महायोद्ध्याची आर्य स्त्रीच्या मनोभावानं जीवनभर सेवा करील. पणासाठी सर्वांसमोर मंडपाच्या छताला टांगलेलं एक मत्स्ययंत्र आहे. ते आताच त्याचे कुशल कारागीर सुरू करतील. त्या मंडल घेणाऱ्या गतिमान मत्स्ययंत्रातील लाकडी माशाचा उजवा नेत्र शिवधनुष्याची प्रत्यंचा ताणून तिच्यावर एक सूची बाण चढवून यंत्राखालील तळ्यातील त्या माशाच्या प्रतिबिंबाकडे पाहून जो वीर अचूकपणे टिपील तो आम्हा पांचालांचा आजपासून आप्तेष्ट होईल. यासाठी कुणीही धनुर्धराला 5 बाण फेकण्याची आम्ही अनुज्ञा देत आहोत. त्यानं प्रस्तावना संपवून अमात्याकडे एक दृष्टिक्षेप टाकला. अमात्यांनी मंडपाच्या छतावर चढलेल्या कारागिरांना संकेत करताच त्यांनी मत्स्ययंत्र सुरू केलं. आर्यवर्तातील एक जात सर्वश्रेष्ठ वीराचं भाग्य त्या यंत्राबरोबर अक्षरशः मंडल घेऊ लागलं. 5 धिप्पाड मल्लांनी मोठ्या कष्टानं धापा टाकीत पांचालांच्या शस्त्रगारातून वाहून आणलेलं ते विख्यात शिवधनुष्य पाण्याच्या तळ्याजवळ ठेवलं आणि सुटकेचा निश्वास टाकून मस्तकावरचा घाम टिपला. सर्वत्र शांतता पसरली. नुसती मत्स्ययंत्राची घरघर तेवढीच स्पष्टपणे ऐकू येऊ लागली. तलावातील पाण्यात त्याचं प्रतिबिंब गरगरू लागलं. ते अवजड शिवधनुष्य पाहून त्याला स्पर्श करण्यासाठी प्रथम तर कोणीच पुढे येऊ धजेना. सगळेच एकमेकांकडे टकमक पाहू लागले. शेवटी विशाल छातीचा आणि नावाप्रमाणे दृढ शरीराचा राजा दृढधन्वा उठला. अभिमानानं सर्व मंडपभर दृष्टी फेकत त्यानं उत्तरीय सावरीत शिवधनुष्याला हात लावला. सर्व प्रेक्षकांनी डोळे ताणले, पण दृष्टधन्व्याचे डोळे पांढरे झाले तरीही त्याला ते प्रचंड शिवधनुष्य नुसतं तसूभरही उचलता आलं नाही. लज्जित होऊन त्यानं आपली मान खाली घातली आणि तो क्षणात तेथून पराभूत होऊन परतला. मंडपात एक क्षणभरही न थांबता तो मानी राजा सरळ बाहेर निघून गेला. त्याच्यानंतर मेघसंधी, मणिमान, दंडधार, सुषेण, रोचमान, बृहद्दबल, सत्यद्रुत व भोज असे अनेक राजे क्रमाक्रमानं आले, पण त्यापैकी एकालाही ते शिवधनुष्य वर उचलता आलं नाही. शेवटी चेविरा शिशुपाल उठला. त्यानं दात ओठ खात कसं बस ते धनुष्य उचललं, पण प्रत्यंचा लावून लक्षवेधासाठी पक्का पवित्रा घेणं काही त्याला साधलं नाही. कसा बसा त्यानं एकच बाण सोडला, पण तो माशाच्या डोळ्यावर बसला नाही. सर्वांच्या उंचावलेल्या अपेक्षा कोसळल्या. त्याच्यानंतर पांडवांचा मामा, राजमाता म्हणविणाऱ्या माद्रीचा सक्का बंधू, मद्र देशाचा राजा शल्य पुढे झाला, पण तोही कसा बसा 2 बाण फेकू शकला नाही. त्याच्यानंतर सिंध देशाचा नृप जयद्रथ उठला. मोठ्या प्रयासानं शिवधनुष्य उचलून त्यानं 3 बाण फेकले. एक लक्षही घुसू शकला नाही. सगळीकडे उत्सुकता, भय, सहानुभूती या विविध भावनांना धारण करणारी शांतता पसरली होती. स्वयंवराला सुरुवात होऊन एक घटका झाली होती, पण तरीही ते मत्स्ययंत्र सर्वांना वाकुल्या दाखवीत उन्मत्तपणानं तसंच गरगर मंडल घेत होतं. मी सहज म्हणून मध्येच श्रीकृष्णाकडे पाहिलं. आसनाच्या उजव्या हाताच्या बैठकीवर त्यांना आपलं कोपर टेकलं होतं. उजवा तळहात उजव्या गालाला टेकून थोडासा उजवीकडे कलून तो स्वस्थ बसला होता.
कर्णाकडं पाहताच तो श्रीकृष्णाच्या पायाच्या अंगठ्याकडं एकटक पाहत आहे असं माझ्या ध्यानात आलं. आता मला वाटू लागलं की कर्णाला पुढं जाण्यासाठी संकेत करावा, पण न जाणो त्याचा लक्षवेध चुकला तर, अशी एक शंकाही मनात येऊ लागली. सर्वात शेवटी निर्वाणीच्या वेळीस मी त्याला उठण्याचा संकेत करणार होतो. एकामागून एक राजे येत होते. आपल्या सामर्थ्याची परीक्षा पाहत होते. अपयश घेऊन परतत होते. काही नृपांनी तर 2-2 वेळा प्रयत्न केला. मत्स्ययंत्र मात्र सर्वांना वेडावीत घरघरत तसंच फिरत होतं. मंडपात शिवधनुष्याची महती गाणारी कुजबूज सुरू झाली. आर्यवर्तातले सर्व राजे त्या अवघडपणापुढं निष्प्रभ ठरत आले होते. काही राजे माझ्याकडं पाहत होते, काही श्रीकृष्णाकडं, तर जवळजवळ सगळेच कर्णाकडं अपेक्षेने पाहत होते. तेवढ्यात मगधांच्या विशाल साम्राज्याचा द्वंद्व युद्धात प्रवीण असलेला बळकट शरीराचा जरासंध उठला. त्याचं सर्व कसदार शरीर पुष्ट हत्तीसारखं धिप्पाड होतं. आत्मोन्नतपणे छाती फुगवीत तो शिवधनुष्यापाशी आला. सर्व सामर्थ्यानिशी त्यानं धनुष्य उचललं. एका मागोमाग एक असे 4 बाण फेकले, पण मत्स्ययंत्राला असलेल्या चक्रातील आऱ्यातून ते पार कुठेतरीच बाहेर गेले. छताला भेदून अदृश्य झाले. जरासंधानं आपल्या बाणातील एक तरी बाण माशाच्या डोळ्यात घुसला असेल या अपेक्षेने छतावरच्या मत्स्ययंत्राकडं क्षणभर पाहिलं. पण तेवढ्यात त्याचा तोल गेला आणि स्वतःला सावरण्याच्या प्रयत्नात तो तलावाच्या उंच दगडी कठड्यावरून धाडकन खाली कोसळला. ते अवजड शिवधनुष्य त्याच्या उन्नत वक्षावर कोसळलं. त्याच्या पराभवाची क्रूर कुचेष्टा करणारी हास्याची लकीर मंडपात सगळीकडे पसरली. मी श्रीकृष्णाकडे पाहिलं, पण तोही खट्याळपणे गालातल्या गालात हसत होता. पण क्षणार्धात ते दृश्य पालटलं. जरासंध त्या प्रचंड धनुष्याच्या असह्य भाराखाली प्राणांतिक तडफडू लागला. हातपाय झाडून स्वतःची सुटका करण्यासाठी केविलवाणी धडपड करू लागला. त्याच्या मुखातून रक्ताची एक चिळकांडी उंच उडाली. शिवधनुष्य रक्तानं माखलं. एका मानी क्षत्रियाची ती केविलवाणी धडपड काही केला माझ्यानं पाहावली नाही. मी स्पर्धेत भाग घ्यायचा नाही असं ठरवलं होतं, पण तेही मी क्षणात विसरलो. श्रीकृष्णाच्या तटस्थपणाची तिडीक म्हणून त्याच्यावर एक जळजळीत दृष्टिक्षेप टाकत आसनावरून ताडकन उठलो. कर्ण वेड्यासारखा तरीही त्या काळ्याच्या पायाकडेच पाहत होता. श्रीकृष्णाला भेटून आल्यापासून तो असा का वागत होता तेच मला समजत नव्हतं. कृष्णानं त्याचा तेजोभंग केला होता की काय? मी कर्णाच्या सहाय्याची वाट न पाहता उठलो. तलावाजवळ आलो. आकाशाकडं दृष्टी खिळलेला प्रचंड जरासंध माझ्याकडं जणू प्राणाची भीक मागत होता. मगधांच्या समर्थ राज्याचा तो पराक्रमी राजा मृत्यूचं रूप घेऊन वक्षावर कोसळलेल्या शिवधनुष्याला कुणीतरी दूर करावं म्हणून आशाळभूतपणे पाहत होता. एक विख्यात द्वंद्व योद्धा मोठ्या कष्टानं मृत्यूशी द्वंद्व खेळत होता. मी कृष्णाजवळ बसलेल्या माझ्या गुरुकडं, बलरामाकडं एक वार श्रद्धेनं पाहिलं. त्याचे विशाल नेत्र मला आशीर्वाद देत होते. त्या तशा आणीबाणीच्या वेळीही माझ्या मनात श्रीकृष्णाची आणि बलरामाची तुलना करणारा एक चमत्कारिक विचार तरळून गेला. मला बलरामांबद्दल नितांत आदर वाटत होता, पण तेवढ्याच प्रकर्षानं किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रभावीपणानं त्या श्रीकृष्णाचा मनस्वी तिटकारा वाटत होता. क्षणात मी पुढं झालो. तडफडून घायाळ आणि शांत झालेल्या जरासंधाच्या हातापायांची धडपड थांबली होती. त्याचं सगळं शरीरच जणू डोळे होऊन बोलत होतं. मृत्यूच्या दारात जीव किती असहाय्य असतो. तो स्वतःची प्रतिष्ठा, आत्माभिमान काही जाणीत नसतो. तो केवळ याचना करत असतो जगण्याची, जीवनाची. देशोदेशीचे अनेक राज्ये नरयज्ञासाठी आपल्या राजनगरात, गिरिवज्रात, कारावासात कोंडणारा जरासंध शिवधनुष्यानं अडकवून ठेवला होता. खाली वाकून मी एका हातानंच ते शिवधनुष्य उचललं. सगळ्या मंडपात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. फासेपारद्यांनी लावलेल्या सापळ्यात अडकलेली शेवटी सुटताच त्याच्या वनराजानं गर्जना करीत सुटकेची उंच उडी मारावी तसा जरासंध वक्षावरचं धनुष्य दूर होताच ताडकन वर उसळला आणि त्यानं उंचावीत मोठ्यानं ओरडला. त्यानं मला कडकडून मिठी मारली. सर्व लोकांना वाटलं की मी द्रौपदीसाठी स्वयंवरात भाग घेण्यासाठी ते धनुष्य उचललं होतं. कुणीतरी माझ्या नावाचा जयघोष केला. मला आता तिथून माघार घेणं शक्य नव्हतं.
ते धनुष्य मी सहज उचललं याचं अनेक लोकांना आश्चर्य वाटलं. पण केवळ माझे गुरु बलरामांखेरीज कुणालाही माहीत नव्हतं की मी गदेच्या शाळेत भीमाशी सातत्यानं 6 घटका गदा खेळलो होतो. दंडाचा तो सरावच यावेळी मला उपयोगी पडला होता. माझे दंड हत्तीच्या पायांसारखे भक्कम झाले होते. धनुष्य हातात पेलीत मी सर्व मंडपभर एकदा गरगर दृष्टी फिरवली आणि तलावाकाठी गेलो. काठावर उभा राहून सहज एकदा द्रौपदीवर दृष्टी टाकली. ती डोळ्यात प्राण आणून माझ्याकडेच पाहत होती. माझ्यातील कुरुकुलाच्या अभिमानाचा लसलसता कोंब तरारून उठला. ही सुगंधाची कुपी सर्वांसमक्ष कवेत मारूनच आज हस्तिनापूर गाठायचं असा निर्धार करून मी कुंडातल्या पाण्यावर शांतपणे दृष्टी खिळवली. मत्स्ययंत्राचं प्रतिबिंब पाण्यात स्पष्ट पडलं होतं. पूर्वीच्या स्पर्धकांनी फेकलेल्या बाणांनी छताला जी काही छिद्र पडली होती त्यातून निसटलेले काही चुकार सूर्यकिरण ही पाण्यात तरंगत होते. त्यात ते प्रतिबिंब तळपत होतं. पण त्यात गरगरणाऱ्या मत्स्ययंत्राचा डोळा दिसत नव्हता. तरीही मी प्रत्यंच्या ताणून वेध धरला आणि सलग असे एका पाठोपाठ 5 बाण फेकले. पण माझ्या प्रत्येक बाणाबरोबर केवळ छताला आणखी एक छिद्र अधिक पडलं गेलं. सूर्यकिरणांचे आणखी 5 कवडसे कुंडातील पाण्यात डोकावू लागले. ते 5 कवडसे पाहताच मला पांडवांची आठवण झाली. प्रत्येक वेळी 5 हा आकडा माझ्या मनाचा वेध घेत होता. माझ्या एकही बाण मत्स्यात घुसला नव्हता. पांचालांचा ते क्षुद्र मत्स्ययंत्र कुरूंच्या सिंहासनाला खिजवीत तसंच ताठपणे गरगरत होतं. ते अवजड धनुष्य पेलून पेलून माझ्या दंडात कड आला. खिन्नपणे मी काठावरून खाली उतरलो. मला तीव्रपणे वाटलं की या द्रुपद राजानं याऐवजी गदेचा कोणताही कठीण पण ठेवला असता तर त्याचं काय बिघडलं असतं. त्याला आपल्या कन्येनं खरोखरच स्वयंवर करायचं होतं की त्यानं ही पराक्रमी वीरांची क्रूर कुचेष्टा मांडली होती. त्याचं शिवधनुष्य घेऊन हा पण पूर्ण करायला आता कैलासावरून साक्षात शिवानच धाव घ्यायला पाहिजे होती. माझ्या पराभवावर मात्र द्रौपदी गालात हसत होती. मी लज्जित मनानं तलावाच्या पायदंड्या उतरू लागलो. हातातील शिवधनुष्य क्षणाक्षणाला मला अतिशय अवजड भासू लागलं. सर्वात अधिक काळ मीच ते हातात पेललं होतं. मंडपातील लोकांची प्रतिक्रिया काय होत आहे म्हणून मी सगळीकडे दृष्टी फेकली. यादवांचा स्वस्थ बसलेला राजा श्रीकृष्ण माझ्याकडे बघून खोचकपणे हसत होता. इतर सर्वांनी माना खाली घातल्या होत्या. कर्ण वेड्यासारखा अजूनही त्या काळ्या श्रीकृष्णाच्या पायाकडेच पाहत होता. हसणाऱ्या कृष्णाला नुसताच हसतोस काय, धमक असेल तर उठ, मी धनुष्य पेलून तो पण पूर्ण करून दाखव असा भाव दर्शवणारा एक कडकडीत दृष्टिक्षेप त्याच्यावर टाकून मी ते धनुष्य त्याच्याच दिशेनं फेकलं. पण माझ्या दंडातील शक्ती क्षीण झाल्यामुळं ते फारसं पुढं गेलंच नाही. उलट पायांखालच्या गुळगुळीत पाषाणावरून ते कसं तरीच घसरलं आणि एक गोल मंडल घेऊन फिरून माझ्याच उजव्या पायाच्या पंजावर पडलं. वेदनामय सनक पायापासून मस्तकापर्यंत चढली. पणातील पराभवानं मन आणि धनुष्याच्या भारानं शरीर दोन्हीही आक्रोशू लागलं. मदतीच्या अपेक्षेनं समोर बसलेल्या जरासंधाकडे मी पाहिलं. त्यानं नकारदर्शक मान खाली घातली. मला त्याची त्या बिकट अवस्थेतही कीव वाटली. माझ्या धनुष्याखाली सापडलेल्या पायांच्या वेदनांचं मला तेवढं दुःख वाटलं नाही जेवढं जरासंधाच्या तटस्थपणाचं वाटलं. पाय धनुष्याखाली सापडून आता तो तुटला तरी कुणाकडेही मदतीच्या अपेक्षेनं वर पाहायचं नाही असं ठरवून मी माझे डोळे घट्ट मिटले. क्षणापूर्वी जरासंधाला मुक्त करणारा दुर्योधन स्वतः शिवधनुष्याखाली सापडलेला पाहून सर्वजण हळहळत असावेत, पण पुढं मात्र कोणीच सरसावत नव्हतं. माझं मन चोहोबाजूंनी लाल मुंग्या डसलेल्या घायाळ भुजंगासारखं तडफडत होतं. पण एकाएकी मंडपातील कुजबूज जास्तच सशब्द झाली. माझ्या कानांवर तुटक तुटक शब्द एकामागोमाग एक आदळू लागले. कर्ण, कवचकुंडल, लक्षभेद, सर्वश्रेष्ठ धनुर्धर, साक्षात धनुर्वेद. मान उचलून मी कर्णाच्या आसनाकडे पाहिलं. तो आसनावर उठून उभा राहिला होता. त्याच्या कानातील कुंडलं तप्त लाल झाली होती. पण उभा राहूनही तो समोर श्रीकृष्णाच्या पायाच्या उजव्या अंगठ्याकडेच अजून पाहत होता. मला मोठ्यानं ओरडावंसं वाटलं की कर्णा,
नेहमी गरुडासारखे आकाशात झेप घेणारे तुझे डोळे आज त्या काळ्या कृष्णाच्या पायावर का खिळे आहेत? पण तेवढ्यात श्रीकृष्णानं उजव्या पायाचा अंगठा हळूच थोडा वर उचलला. कर्ण एक मोहक गोड हास्य फेकीत आसनाजवळून गरकन वळला आणि माझ्या दिशेनं झपाझप चालू लागला. त्याची उंच देहयष्टी इतकी भारदस्त वाटत होती की जणू खदिराचा डेरेदार उंच वृक्ष चालत येत होता. त्याच्या प्रत्येक पदक्षेपाबरोबर त्याच्या कानातील कुंडल लयीत हिंदोळे घेत होती. त्याच्या आत्मविश्वासू ढंगदार चालीवर सर्व प्रेक्षकगण इतके मुग्ध झाले की त्यानं धनुष्य हात लावण्यापूर्वीच सर्वांनी प्रचंड टाळ्यांनी त्याचं स्वागत केलं. मी माझा पाय धनुष्याखाली आहे याची जाणीवही विसरून गेलो. हस्तिनापूरच्या आखाड्यात मला सापडलेला अष्टपैलू हिरा दश दिशांना तेजांचे दीप्तिमान स्त्रोत फेकत होता. छे, मी तरी किती स्वार्थी होतो. अशा कर्णाचा वापर करून मी पांचालीला आपली अर्धांगी करणार होतो. किती अरसिकपणा ठरला असता तो. पांचालीसारखी सुगंधी कुपी कर्णासारख्या सुवर्ण पुष्पालाच शोभून दिसली असती. कर्ण आणि पांचाली हा जोडा साक्षात उमाशंकरालाही लाजवील असाच ठरला असता. मी माझा विचार बदलला. आता क्षणभरातच कर्ण मत्स्यवेध करील. त्यानं मत्स्यवेध केला की द्रौपदीचा अंगदेशाची महाराणी म्हणून उद्घोष करायचा आणि चंपानगरी ही कर्णाच्या अंगदेशाची राजनगरी आहे एवढंच घोषित करून थांबायचं नाही, तर कर्ण हा कुरूंचा सेनापती आहे असा आज त्याचा यथोचित गौरवही करायचा. हस्तिनापुराला परतल्यावर ती कल्पना महाराजांना पटवून त्याप्रमाणे त्याच्या सेनापती पदाचा अभिषेक विधी करायचा. हस्तिनापुरातून राजहत्तीवरून त्या दोघांची मिरवणूक काढायची. मी तिथल्या तिथं मनाशी हा निर्धार करून टाकला. धन्यवाद.